सुरुवात होईल. पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील आमचे समालोचक मित्र या ठिकाणी मंथन सर आपल्यासोबत आहेत, त्यानंतर नितीन पाटील सर आपल्यासोबत आहेत, त्यांनी देखील सुंदर साथ आम्हाला दिली, त्यांचं विशेष आभार. डीजे कुंदनचा आभार आणि पूर्ण SPL टीमचं ज्यांनी या स्पर्धेमध्ये 2 दिवस भरपूर सारं प्रेम दिलं. आणि सफाळेकर जे माणुसकीसाठी दोस्तीसाठीच ओळखले जातात त्या सगळ्या सफाळेकरांचं मनपूर्वक आभार. आणि माझा मानाचा आणि प्रेमाचा तुम्हा सर्वांना जय शिवराय. पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. पहिल्या पर्वामध्ये ज्या स्पर्धेनं पूर्ण सफाळे पालघरची मनं जिंकली आहेत असं SPL एडिशन 1. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक ऑल टीम्स. चला आपण लगेच येतो जिथं मान सन्मान करण्यावर वाकलांचा गोड आवाज ओमकार शेट्टे सरांचा. सलग 2 दिवस त्याने येथे या स्पर्धेसाठी दिलेत. तर मी विनंती करेन पुन्हा एकदा नवीन सर ओमकार शेट्टे सरांचा आपण येतोची सन्मान करायचा आहे. सलग 2 दिवस वाकलांचा गोड आवाज मायाची शॉट नंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण पाहू शकतात. नेहमी सफाला म्हटलं की ते आवर्जून येत आहेत. शिवनेरी चषक इथे ते आवर्जून उपस्थित होते. तदनंतर SPL साठी आले. आपलाही मनपूर्वक आभार असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच. इथे आपण पाहू शकाल षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू नवनाथ पाटील घेऊन येतात गोलंदाजी मार्कवरती. किरणसाठी इथे मात्र मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस आपण पाहू शकला तर 1 रन तिथे पाहायला मिळते आहे. विनायक पाटील यांच्याकरता एक वेगळं पारितोषिक त्यांच्या मित्रमंडळींकडून लावलं गेलं आहे. जर गोलंदाजी विनायकने बाबूने जर गोलंदाजी टाकली तर 500 रुपयांचं पारितोषिक हे विनायकसाठी असेल. ते मात्र गोड स्माइल विनायकच्या चेहऱ्यावरती निश्चित येते, कारण की जे माझं काम नाही आहे ते मी करणार नाही. फक्त बॅटिंग करायला तुम्ही सांगा, डेफिनेटली मी करीन. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र काय जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. वा, क्लास षटकार. थँक यू. किरणच्या बॅट्समन जर लागोपाठ 3 षटकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्याच्याकरता देखील 500 रुपयांचं पारितोषिक पंढरीनाथ पाटील यांच्याकडनं लावलं गेलंय. त्यावेळेला मात्र चांगला बॉल होता, खूपच बाहेर. इथे मात्र वळण घेताना दिसला हा चेंडू. आणि या व्हाईट बॉल नंतर धावसंख्या कपासे लायन्स या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 10. सुरुवात तर अगदी दणक्यामध्ये केली आहे. एक लो स्कोरिंग टार्गेट पाटील 30-30 जलसार या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. आणि ते टार्गेट आता चेस करताना सद्यस्थितीला आपण पाहतोय 10 धावा झाल्यात फलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल. नक्कीच नवनाथ पाटील काय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघाकरिता. साइड ॲक्शन जर आपण पाहिलं तर इंग्लिश गोलंदाज जेम्स अँडरसनची आठवण मला निश्चितपणे होते. रिलीज ऑफ द डिलिव्हरी अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. आपण पुन्हा एकदा पाहू शकता नवनाथची रिलीज ऑफ द डिलिव्हरी. अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला टाकलं. पुन्हा एकदा खेळले जरूर. चेंडू गेलाय सीम मारेशा पार. बिग 1 षटकार. दीपेशच्या बॅटमॅननं जर लागोपाठ 3 षटकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. लागोपाठ 3 चौकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक पंढरीनाथ पाटील यांच्या वतीने लावलं गेलंय. चांगली बॅटिंग करताना दिसतोय. एका रिदम मध्ये फलंदाजी करतोय दीपेश. आता स्ट्रायकिंग एंड वरती येतोय किरण गुरुद्वान. 16 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 23 धावांची आवश्यकता. षटकातील पुन्हा एकदा पहिला बॉल. चला जास्त वेळ घेऊ नका, फील्ड लावण्यात जास्त
वेळ व्यतीत करू नका. पुन्हा एकदा नवनाथ, जेंटल अँड हंबल रिक्वेस्ट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज नयन पाटील गोलंदाजी मार्क वरती आहेत तयार. मित्रांनो, कर्णधार एकच असावा, 11 जणांनी कॅप्टन बनू नये. प्लीज लवकर मॅचला सुरुवात करा, बराच वेळ घेतला जातोय. संध्याकाळचं सत्र आहे. ओंकारजी शेट्टे या ठिकाणी मात्र रजा घेत आहेत. सातत्यानं त्यांच्यावरील असलेलं प्रेम पालघरमध्ये त्यांना सातत्यानं घेऊन येतं. जर तुमचं कार्य उत्तम असेल तर डेफिनेटली तुम्हाला जगातल्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला भय नाहीये. आणि यावेळेला आपण पाहतायत, आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ओंकार शेट्टे इथे मात्र रजा घेत आहेत. धन्यवाद, आपला आवाज या स्पर्धेला लाभला. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलंय. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यावेळेला एकही धाव तिथे मिळाली नाहीये. 17 ही धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पुन्हा एकदा इंटरनेट या ठिकाणी सुविधा खंडित झाली आहे, त्यामुळे थेट प्रक्षेपण इथे होऊ शकत नाहीये. मॅच जी आहे ती रेकॉर्ड आपण करतोय. जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांची आम्ही दिलगिरी इथे व्यक्त करतोय. स्विच हिटचा फटका किरणच्या बॅटमधून येतोय. खणखणीत, दर्जेदार, अप्रतिम षटकार. किरणच्या बॅटमधनं जर लागोपाठ 3 षटकार येत आहेत. पंढरीनाथ पाटील यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक इथे लावलं गेलंय. पहिला षटकार तर आलाय किरणच्या बॅटमधनं. चिंचणीच्या मैदानावरती विक्रम रचताना आम्ही किरणला पाहिलं होतं. पुन्हा एकदा दुसरा बॉल योग्य पद्धतीने खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू. 6 बॉलवरती 6 षटकार हे किरणनं मारले होते चिंचणीच्या मैदानावरती. इथे मात्र किमया साध्य केली जाईल का किरणकडनं? विठ्ठलवाडीच्या मैदानावरती देखील 6 बॉल 6 मारले होते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा अँगल बनवलाय. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलंय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स, चौकार, 4. धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 28. 28 धावा. किरण गुरुद्वान दी रन मशीन चांगल्या पद्धतीने धावा जमवताना दिसतोय. 13 धावांवरती नाबाद, 1 चौकार, 1 षटकार हा आतापर्यंत आपण पाहिलाय. दीपेश त्याला चांगली साथ देतोय. 2 षटकार हे दीपेशच्या बॅटमधनं देखील आपण पाहिले आहेत. 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. दीपेशच्या बॅटमधनं जर 3 बॉलवरती 3 षटकार आले, पंढरीनाथ पाटील यांच्याकडनं मोठं प्राइज या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेला मात्र चांगला फटका येतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, 1000 रुपयांचं पारितोषिक. मात्र सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतले आहेत दीपेशने, असं म्हणायला हरकत नाहीये. 23 चेंडू आणि जिंकण्याकरिता फक्त 5 धावांची आवश्यकता. 23 चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा इथे 2 षटकार मारलेत आणि पंढरीनाथ पाटील यांचा एटीएम इथे ओपन होतोय. 500 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र लावलं गेलं आणि ते मात्र साध्य देखील केलंय दीपेशने आणि विजय देखील या षटकारांना संपन्न होतोय. आणि प्लेअर ऑफ द मॅच जर आपण पाहतोय तर नो डाऊट अबाउट इट दीपेश म्हात्रे. क्वार्टर फायनल नंबर 2 मॅच असणार आहे कपासे लायन्स विरुद्ध सोनावे इंडियन्स. चला दोन्ही संघातील खेळाडूंनी लाईनअप मध्ये या, हस्तांदोलन करा. अगदी चांगल्या पद्धतीने आजचा दिवस हा संपन्न होताना आपण पाहिला.
आणि दीपेश मात्रे या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे प्रतिनिधी तिथे जॉईन होतील. नितीन पाटील, आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जायचं आहे. धन्यवाद. हॅलो, चला दीपेश आपण या मॅन ऑफ द मॅच. तर लगेच आपण स्वागत सन्मान करणार आहोत. अनिलजी वाघेला सर सलग 3 दिवस या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात. चला पंच आपण या. तर दीपेशच्या बॅट मधनं मात्र 6 षटकार जरूर ठोठावले गेले. 26 धावांचं योगदान, 4 षटकार आणि 24 धावा त्याच आपण पाहू शकला. चला दीपेश मात्र आपण या मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर आपण पाहू शकणार आहात अनिल वाघेला सर यांचा सन्मान केला जाईल. सलग 3 दिवस या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहिलात. मी विनंती करेन रॉकी दादा, आपल्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान केला जाईल. तर मी रॉकी दादाला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते अनिल वाघेला सरांचा मात्र यथोचित मान सन्मान करायचा आहे. माळीची शाल, तदनंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. खूप छान पंचगिरी त्यांच्या माध्यमातून आपण जरूर पाहिली गेली. सफाय प्रीमियर लीगच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार. तदनंतर मॅन फ्रॉम डोंबिवलीचे पंच आहेत. खूप चांगली पंचगिरी आपण पाहिली सलग 3 दिवस. चला दीपेश मॅन ऑफ द मॅच आपण या. चला पंढरी दादा आपण या. आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलाय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी नवीनजी खरच साहेब देतील. चला दीपेशजी आपण या मॅन ऑफ द मॅच. आज थोडस इंटरनेट पुरवठा मात्र खंडित झाला होता, त्याच कारणामुळे लाईव्ह आपण पाहू शकला नाहीये. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय कारण आज लाईटही नव्हती. परंतु उद्याच्या दिवसात चांगला आपण प्रक्षेपण करणार आहोत. चला दीपेश थोडस स्पीडअप करा. दीपेशने काही जबरदस्त फलंदाजी केली, 4 षटकार. तर या मॅच शेवटची जो मॅच झालाय त्याची दुसरी इनिंग संध्याकाळी अपलोड केली जाईल. तर मॅन ऑफ द मॅच ठरलाय दीपेश मात्रे, ब्रँड ऑफ विठ्ठलवाडी आपण पाहू शकतात. त्यांच्या बॅट मधनं धावा आल्या 26 आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज. पंढरीजी पाटील, मॅन फ्रॉम डोंगरीपाडा विराथन. भाऊ या नावाने जास्तीत जास्त पसंती आहे. सध्या माकण्याला वास्तव्यास आहेत, परंतु आपल्या गावावर प्रेम आहे. भाऊ येतात.